आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। याच्यात माझे जे कार्यकर्ते आहे, माझे याच्यात मतदार बंधू भगिनी आहे, यांचा उल्हास पाहून मला असं वाटते का ही विजय रॅली सारखी आहे। याच्यानंतर मला काहीच सांगायचं नाही। मी एकच आवाहन करणार माझ्या जनतेला का 15 तारखेला मतदान आहे। तुम्ही सकाळी लवकर उठा आणि भरपूर मतांनी आम्हा चौघा उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करा आणि आवर्जून मतदान करायला निघा, कारण की मतदान आपला हक्क आहे, ते बजावला पाहिजे। एकच होती 4 वर्षापासून प्रशासन लागू होता, त्यामुळे आमच्या जनतेला जे त्रास झालेला आहे गडरच्या आणि झाडण्यावाल्यांच्या कचऱ्याविषयी याच्यानंतर दुसरी तक्रार नाही आहे आणि लवकरात लवकर हे निवडणूक पार पडेल। त्याच्यानंतर आम्ही आमच्या जनतेची बाजूसाठी हाऊसमध्ये जाणार आहोत आणि हे सर्व विषय पार पाडणार आहोत। विरोधक म्हणत आहे माझं एकच विचारायचं आहे त्यांना, ते विरोधकांना 5 वर्ष ते कुठे होते आणि आम्ही जे खोटं म्हणतात तर त्यांना माहीत आहे का केंद्रातून राज्यात फक्त आणि फक्त भाजपची सत्ता आहे, भाजपचे सरकार आहे। आमचे मोदीजी, आमचे माननीय लाडले मुख्यमंत्री देवाभाऊ आणि आमचे नितीनजी गडकरी हे जे करून राहिले त्यांच्याच एजेंड्यावर आम्ही काम करून राहिले, तर ते खोटं बोलत आहे। आणि त्यांना सांगा समोर येऊन एखादा कोणाच्या दुःख सुखात सहभागी व्हा आणि त्यांच्यानंतर आम्हाला आश्वासन देत आहे आणि खोटं बोलत आहे हे सांगा म्हणा। कसली चर्चा पहिले मुन्ना यादवची हे सांगा मला, कसली चर्चा ना? कसं आहे, मुन्ना यादव हे माझे पती आहे, नागपूर शहराला माहीत आहे आणि ते 2002 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढले होते। त्याच्यानंतर माझे जे पती आहेत त्यांचं काम इतकं चांगलं आहे का तुम्हाला माझ्या परिसरात जितके कार्यकर्ते आहे, माझे नागरिक आहे, त्यांच्यात उत्साह दिसून येत आहे का मुन्ना यादव सारखे नेते आणि कार्यकर्ते हे भाजपचेच असू शकतात आणि जे भरोश्यावर खरे उतरू शकतात, त्यांच्याच पाठीचे आम्ही उभे राहून त्यांचे कामं करत आहोत।